नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय 2 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. या GRद्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना यासाठी तब्बल 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, किती रक्कम मंजूर झाली आहे, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा होणार आणि या GR मधील महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत, चला सर्व माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वसतिगृह निर्वाह भत्ता वेळेवर मिळावा यासाठी शासनाने निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तर कोणत्या योजनांसाठी निधी? तर या GR मध्ये 2 योजनांचा समावेश करण्यात आला आहे. नंबर 1, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. या योजनेसाठी 13 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून भरले जाणार आहे. आणि नंबर 2, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. या योजनेसाठी 9 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याचा लाभ वसतिगृहात राहणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना होणार आहे. तर एकूण किती निधी मंजूर? दोन्ही योजनांसाठी मिळून 22 कोटी रुपये राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांना वितरित करण्यात येणार आहे. तर कोणत्या विद्यार्थ्यांना फायदा? तर हा निधी राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमधील पात्र विद्यार्थ्यांसाठी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तर विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे कसे येणार? तर या GR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी प्रणालीद्वारे थेट रक्कम जमा केली जाईल. म्हणजे विद्यार्थ्यांना थेट DBTचा लाभ मिळणार आहे. तर GR मधील महत्त्वाच्या अटी. तर अट क्रमांक 1, मंजूर झालेला निधी फक्त चालू वर्षातील पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व निर्वाह भत्त्यासाठीच वापरायचा आहे. अट क्रमांक 2, जर काही निधी शिल्लक राहिला तर तो इतर कोणत्याही कामासाठी वापरता येणार नाही. अट क्रमांक 3, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत किती निधी वितरित झाला, किती खर्च झाला, किती शिल्लक आहे याचा अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे. आणि अट क्रमांक 4, पुढील निधी मागताना आधीच्या निधीची शिल्लक विचारात घेऊनच मागणी करावी लागेल. तर विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा काय? तर या निर्णयामुळे शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यास मदत होईल, शिक्षण शुल्क भरण्याचा आर्थिक ताण कमी होईल, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता वेळेवर मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवणे अधिक सोपे होईल. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर 2 जुलै 2026 रोजीच्या या शासन निर्णयानुसार राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना यासाठी एकूण 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर या निधीचे वितरण महाडीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात केले जाणार असून त्यासाठी शासनाने आवश्यक अटी आणि कार्यपद्धतीही निश्चित केली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.